कुठे चाललो आपण? तर सगळ्यांना सांगायचं होतं की आता माझी काळजी करू नका, मी आता एकदम मस्त बरी आहे. तर आम्ही मांजरीला गेलो होतो, तिथे कावेळीचं औषध मिळतं आहे म्हणून मग. आणि मी गावठी औषधच घेतलं खरं तर सांगायचं तर. मला झोप कंट्रोल होईना झाल्या, मला झोप खूप जास्त येते, झोप अजिबात आवरत नाही. म्हणजे काल मी दिवसभरात 10-15 चहाचे कप पिले आणि तेव्हा मी काम करू शकले, एवढी मला झोप येते. आणि इथं या मावशी आहेत, इथं मी कायम पूजेचं सामान घेते. तर म्हटलं जाता जाता सामान घेऊन जाऊया आपण घरी. तर अगरबत्ती घेतली आणि स्वामींच्या फ्रेमखाली पिवळं वस्त्र नव्हतं माझ्याकडं, लाल वस्त्र होतं, मग पिवळं वस्त्र घेतलं. आणि जास्त काही सामान नाही घेतलं मी आज इथून, कारण घरी सामान धूप वगैरे नेलेलं आहे. याला वाचता येतं की नाही माहिती नाही, अभ्यास तर वाचता येत नाही, मेन्यू कार्ड वाचता येतं बाबा. काय लिहिलंय बाळा, काय लिहिलंय? कसली ॲक्टिंग करतंय राव. बाकी कुठं शांतता असून येतं नको, बाहेर येऊन जेवायला शांतता असते. मला बाहेर अजिबात जेवायला आवडत नाही, कारण हा चकू वहिनींचा आहे तुमच्या. मी त्याशी नारळ सोलायला आणला, म्हणजे इथल्या टोकाला नारळ काढायला तुटला माझ्याकडून. तर तो 10 रुपये काहीच नाही त्याला. म्हटलं त्यांना नवीन घेऊन देऊया. त्यांना म्हटलं ना नवीन देऊन पोराला टोस्ट लागला, आपल्याला पण छान आणले की हा मस्त असतो म्हणजे त्याला देऊन काय काय आणलं माझ्याकडून तू सगळं? आता अगरबत्ती आणि हे रुमाल 2 घेतले, तो एक त्यानं वगैरे पाडला. आणि कंपोस्ट बॉक्स, तर कंपोस्ट बॉक्स अलाउडच नाही त्याला शाळेत, तरी पण मी घेतलाय. आपल्या घरातले नोटबुक, ते पेन्सिल, इरेझर घरातले ठेवले. आणि ही देवासाठी वस्त्र, तिथं ब्लाऊज पीस लावला आता स्वामीच्या फ्रेम खाली, कारण ते लाल वस्त्र होतं ना ते कमी पडायला लागलं ते, म्हणून पिवळं वस्त्र आणलं. आणि काय फेवरेट माझ्या अगरबत्ती. आणि काय लावून बघा जरा बस, लावून बघा बस. फोटो खिचला.